तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। श्रीरामकृष्ण वचनामृत। श्रीरामकृष्ण म्हणतात, अध्याय 11 वचनामृत, की जर अध्यात्म जर नीट समजायचं असेल तर साधना करायला हवी. यथार्थपणे समजण्यासाठी साधना अत्यंत आवश्यक होय. ही साधना म्हणजे काय, ती विविध प्रकारची असते. श्रीरामकृष्ण स्वतःविषयी म्हणतात की त्यांना खूप साधना करावी लागली आणि ते म्हणतात मला सगळे धर्म एक वेळ आचरावे लागले. धर्म म्हणजे साधना पथ, त्याला धर्म म्हणतात. कुठेही जायचं असेल आपल्याला मुक्कामाला तर आपल्याला जो रस्ता त्या मुक्कामापर्यंत पोहोचवून देतो त्या रस्त्यावरून आपल्याला वाटचाल करावी लागते, त्याला साधना म्हणतात. जर आपण वाटचाल नाही केली, एक एक पाऊल पुढे टाकलं नाही किंवा जे काही वाहन असेल तर आपण त्या मुक्कामाला काही पोहोचू शकणार नाही. म्हणून साधना अत्यंत आवश्यक होय. त्याचा अर्थ असा की आपण तुमची वाटचाल ही सावकाश असू शकेल किंवा गतीने असू शकेल. तीव्र संवेगानाम आसन्न. आसन्न म्हणजे जवळ येणं. आसन्न मरण म्हणतात. मरण जवळ, त्याला आसन्न मरण म्हणतात. जवळ येणं. तुमचं वाहन जर गतिशील असेल, अधिक गतीने जात असेल तर तुम्ही मुक्कामाला लवकर पोचाल. पायी गेलं तर जास्त वेळ लागेल. तुमच्या गतीप्रमाणे असेल ते. तीव्र संवेगानाम. वेग म्हणजे गती. तुमची गती खूप तीव्र असेल, अधिक असेल, विमानाने तुम्ही गेले, ती तीव्र गती असते, तुम्ही पटकन पोचाल. मला सगळे धर्म एका वेळ आचरावे लागले. इथे धर्म म्हणजे साधनापथ. कारण धर्माचे अर्थ बरेच असतात. इथे साधना या अर्थाने आपण जे कर्म करतो ते सुद्धा धर्मच असतं. जसं आपण म्हणतो की 4 पथ आहेत: कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग, असे 4 पथ आहेत. आता हे सगळे पथ जे आहेत ते एका ईश्वराकडे, निर्गुण निराकार आणि सगुण साकार भगवंताकडे घेऊन जातात. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, तसंच परत शाक्त, वैष्णव, वेदांत वगैरे मार्गानेही जावं लागलं. शेवटी मला आढळलं की एकच परमेश्वर, सारेजण त्याच्याच चरणांजवळ जात आहेत. वेगवेगळ्या रस्त्यांनी जात आहेत इतकंच. मार्ग वेगवेगळे आहेत पण मुक्काम मात्र एकच आहे. आणि अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. आपण बघतो की प्रत्येक मनुष्य हा भिन्न असतो. जसं सगळ्यांनाच पोट भरावं लागतं. आपल्याला जिवंत राहण्यासाठी पोट भरावं लागतं, त्याला काही पर्याय नाही आहे. पण प्रत्येकाची पोट भरण्याची पद्धत वेगवेगळी राहिली आहे. पोटात काय टाकायचं हे तो व्यक्ती ठरवेल परिस्थितीप्रमाणे. पण सगळ्यांचं पोट मात्र भरणं हे अत्यंत गरजेचं. तसंच इथे सगळेजण एकाच मुक्कामाला जाऊन पोचतात. सारेजण त्याच्याच चरणांजवळ जात आहे. प्रत्येकाची ईश्वरविषयक कल्पना भिन्न भिन्न असते आणि ती जरी असली नावं भिन्न भिन्न असतात, परंतु सगळ्यांची भक्ती असते.
देवाविषयीची भक्ती, ती भक्ती त्याला भक्त्या माम अभिजानाती यावान यश्चास्मी तत्त्वतः. गीता म्हणते भक्तीने माम अभिजानाती, मला तो जाणतो, नीट जाणतो. मग प्रत्येक मार्गामध्ये भक्ती असते. भक्तीशिवाय कोणताच मार्ग आपण त्याच्यावर चालू शकत नाही, वाटचाल करू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये जर आपल्याला रुची नसेल तर आपण कशाला त्याच्यात पडू, त्या फंदात पडू. भक्ती म्हणजे आवड, रुची, ओढ, व्याकुळता इत्यादी. तर श्रीरामकृष्णांच्या बाबतीत मात्र वेगळं आहे. ते प्रयोगशील होते, प्रयोग करून बघायचे, आणि ते त्यांच्या जीवनामध्ये आपण बघितलं आहे किंवा बघतो आहोत की हे करून बघावं, ते करून बघावं. आणि त्यांना कळलं की अरे हे तर काहीच उगाच भांडणतंटे होतात, त्याची काहीच गरज नाही आहे. काय फक्त धर्माच्या बाबतीत भांडणतंटे होतात काय? प्रत्येक बाबतीत होतात. माणसाचा स्वभावच आहे भांडणतंटे करण्याचा, वादविवाद करण्याचा. नाही, वादे वादे जायते तत्वबोधः. तर्क करून, वाद करून माणसाला तत्वबोध झाला पाहिजे. तसं न होता उलटं होतं. तर तो तत्वबोध नसतो, सगळं बिघडून टाकतो आपण. जी घडी नीट बसायला प्रयत्न करायला पाहिजे ती घडी आपण तोडून टाकतो, मोडून टाकतो. त्यालाच निगेटिव्हिझम म्हणतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काहीतरी खोट दिसते, चूक दिसते. सामाजिक बाबतीमध्ये ह्या गोष्टी खूप घडतात. स्वामी विवेकानंदांनी याचा खूप विचार केला आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात की 2 मार्ग सांगितले, एक समाजसुधारकांचे आणि एक संतांचे. ते म्हणतात संतांपेक्षा आणखी मोठे समाजसुधारक कोण होते? त्यांनी सगळ्यांची नावं घेतली आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा बरेच संत झाले आहेत. तर सगळ्यांनी काय केलं आहे? त्यांनी समाजसुधारणा केल्या, पण त्याची पद्धत तोडफोड करण्याची नव्हती, नाही तर समजून घेण्याची होती. त्यांनी आधी माणसाला समजून घेतलं आणि सहज हळुवारपणे, खूप सुंदर आहेत ते स्वामींचं ते विचार, फार छान आहे. ज्ञानयोगात अतिशय सुंदर येतात ते. त्याने कोणी महामूर्खसुद्धा, वेडासुद्धा माणूस तोडफोड करू शकेल. पण घडवणं फार कठीण असतं. कोणती गोष्ट घडवणं ती कठीण असतं, तोडणं फार कठीण असतं, सोपी असतं. एखाद्या घराला बांधणं करणं कठीण असतं. स्टेप बाय स्टेप तुम्हाला जावं लागतं. बरीच तुमच्यामध्ये सहनशीलता पाहिजे, धैर्य पाहिजे. तोडणं काय, दणके मारलं की तुटतं कोणती गोष्ट. तो वेडेपणा झाला. म्हणून म्हणतात आय एम नॉट ए सोशल रिफॉर्मर. मी काही समाजसुधारक नाही आहे. समाजसुधारकांनी नुसती तोडफोड केली. तरी काय चांगलं केलं माहीत नाही, पण वाईट मात्र भरपूर केलं. सतत निगेटिव्ह, सतत नकारात्मक दृष्टिकोन, त्याला काहीच चांगलं दिसत नाही. जसं महाभारतामध्ये हे कौरव लोक होते, त्यांनी घडवण्याचं काम काहीच केलं नाही, तोडण्याचं काम मात्र चाललं. शेवटी काय केलं? कुरुकुळ नष्ट झालं. ज्याला भाऊबंदकी म्हणतात, ती यदुकुळामध्ये होती. यदुकुळ त्याच्यातच नष्ट झालं आणि मराठ्यांचं साम्राज्य त्याच्यातच नष्ट झालं भाऊबंदकीमुळे. याचा अर्थ ते तोडणं आहे. संत ते जोडण्याचं काम करतात. त्यांनी खरी खरी बांधणी केली. त्यामुळे श्रीरामकृष्णांच्या बाबतीमध्ये हे दिसतं की हे सगळे धर्म काय एक असूनही भांडतात. हा भेद अगदी इतका स्वाभाविक आहे की तो भेदच आपल्याला समजून श्रीरामकृष्णांनी त्याच्यावर नेमकं बोट ठेवलेलं आहे की प्रत्येक गोष्ट ही वेगळी असते. प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. त्याच्या भावना वेगळ्या असतात, त्याचे संस्कार वेगळे असतात, सगळंच वेगळं असतं बघा. त्याच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. हे जर आपण समजून घेतलं तर सगळे प्रॉब्लेम क्षणात संपतील. पण आपण ते समजून घेऊ शकत नाही. आपल्याला दुसऱ्याची बाजू समजून घेण्यासाठी धैर्य नसतं. त्यामुळे होतं काय की ते विवाद होतात. म्हणून हे पंथ आहे, जे शाक्त, वैष्णव, वेदांत वगैरे पंथ आहेत, आणि हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे सुद्धा पंथच आहेत. हे काही धर्म वगैरे नाही आहे, सगळेच पंथ आहेत.
ते अवघे पंथ काय ते मला वाटतं तुकारामांचं आहे, सुपंथ. आपण सगळेजणं सुपंथ धरूया. सुपंथ म्हणजे योग्य मार्ग. आता इथे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे गैर सनातन धर्मावली, आणि हे जे आहे वैष्णव, वेदांत आणि शाक्त आणखी आहे बरेचसे, हे सगळे कसे हिंदू धर्माच्या अंतर्गत येतात. जसं वैष्णवपंथ, भागवत धर्म वैष्णवपंथ आहे, वारकरी पंथ वैष्णवपंथ आहे तो, आणि ते सगळे हिंदू धर्माच्या अंतर्गत येतात, म्हणजे वैदिक सनातन धर्माच्या अंतर्गत येतात. त्यांनी त्याला स्वीकारलेलं आहे. पण हे काय आहे, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन काय आहे? हिंदू तर ठीक आहे, मुसलमान, ख्रिश्चन काय आहे? तोही पंथच आहे, यहुदी पंथ आहे. यहुदी पंथातून 2 फाटे फुटले. त्यांचा सगळा मूळ पुरुष अब्रामच आहे, हव्वा वगैरे. परंतु आता एकच पंथ असून ते म्हणतात नाही नाही, म्हणजे ख्रिश्चनांचं आणि मुसलमानांचं पक्क वैर आहे. ते पॅलेस्टीन वगैरे त्याच्यापासून आहे. यहुद्यांना तर मुळीच ते मानत नाहीत, पसंत पडत नाही मुसलमानांना. हा भेद का होतो? एकाच बापाचे 2 पोर आहेत. आता हे जसं म्हणतो शाक्त, वैष्णव, वेदांत, इथे बरेच भेद आहे, भांडणं आहे. भांडणं इतके विकोपाला जात नाही. हे सगळे वरवरचे भेद असतात आणि ते इतके क्षुल्लक असतात. फक्त धर्माच्या बाबतीत नाही, सगळ्याच बाबतीमध्ये, सामाजिक बाबतीमध्ये, कौटुंबिक बाबतीमध्ये, प्रत्येक बाबतीमध्ये आपण जे भेद समजतो ते अत्यंत क्षुल्लक असतात. हे जर आपण समजून घेतलं की नाही, प्रत्येक गोष्टीवरून आपण दुसऱ्याला हिणवतो आणि स्वतःचं श्रेष्ठ कसं आहे आपण सांगतो. आणि ते थोडंफार ठीकही असेल, त्यात काही सत्य असेल, पण ते क्षुल्लक समजायला पाहिजे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. श्रीरामकृष्णाने ते नुसतं समजून नाही घेतलं, त्याची साधना केली, स्वतः साधना केली. आणि त्यात कितपत तथ्य आहे, खरोखरच तथ्य आहे की नाही, आहे तथ्य आहे, किती चुकीचं असू द्या, त्यात काहीतरी तथ्य आहे आणि ईश्वराला प्राप्त करून घेता येतं. म्हणून इथे पुढच्या अध्यायामध्ये हे श्रीरामकृष्णांनी सांगितलं. त्याच्या पुढच्या म्हणजे 13व्या आपण 11वा बघत होतो की श्रीरामकृष्ण म्हणजे साक्षात मूर्तिमान सनातन धर्म. आज त्या गंगा वक्षावर विलसत आहे एक महापुरुष, मूर्तिमान सनातन धर्म. छान शब्द वापरले मास्तर माशांनी. सनातन धर्म, मूर्तिमान म्हणजे प्रत्यक्ष, जसा आहे तसा सनातन धर्म. म्हणजे भारताच्या आध्यात्मिक इतिहासात किंवा जगाच्या आध्यात्मिक इतिहासात जर एका व्यक्तीचा जर उल्लेख करायचा झाला नाही, सनातन धर्म म्हणजे काय, शाश्वत धर्म, त्याला सनातन धर्म म्हणतात. जो शाश्वत आहे. शाश्वत कोणती गोष्ट असते? जी कधी सुरू होत नाही आणि त्यामुळे ती संपत नाही, त्याला शाश्वत म्हणतात. ज्या गोष्टीचा प्रारंभ असतो त्याला शेवट असतो. सनातन धर्माला प्रारंभ नाही आणि म्हणून शेवटही नाही आहे. वी आर चिल्ड्रन ऑफ माया, स्वामीजी म्हणतात. मायेचे पुत्र आम्ही चिरंजीव आहात, आम्हाला मृत्यू नाही, स्वामी म्हणतात. सनातन धर्म त्याला म्हणतात. उठापटक होईल आहे आणि चढउतारेतील आहे, पण ते टिकेल. किती आघात झाले, शतकानुशतकांच्या आघातांनी. स्वामीजींचे फार शब्द सुंदर आहे. शतकानुशतकाचे आघात त्यांनी पचवले आहेत. आक्रमकांना पचवलं आहे. कित्येक चालीरीतीमध्ये झालेले बदल ते सुद्धा त्यांनी पचवलेले आहे. याचं कारण आहे सनातन धर्म, शाश्वतता आहे त्याच्यामध्ये. जर शाश्वतता नसेल तर किती त्याचे हे झालं, चमकले, तरी एक दिवस असा येईल आहे, संपून जाईल. म्हणून पुढे म्हटलं आहे श्रीरामकृष्ण, फक्त सनातन धर्म टिकेल. याचं कारण त्याचे शाश्वत मूल्य आहे आणि ते म्हणजे आत्म्याचं अमरत्व. आत्मा हा अमर आहे, त्याला मृत्यू, त्याला म्हणतात धर्म. आणि बाकीचे आपण ज्याला म्हणतो त्याला म्हणतात पंथ, संप्रदाय. फार छान शब्द आहे संप्रदाय. संप्रदाय म्हणजे काय? देणं, सम्यक देणं, प्रदायंती. तुम्ही एका हातून जसं वडील मुलाला शिकवतात, तो मोठा झाल्यानंतर तो मुलगा आपल्या मुलाला शिकवतो, त्याला संप्रदाय म्हणतात. जे आपल्याकडे आहे त्याचा वारसा आपण दुसऱ्याला देतो. शिक्षक मुलांना तयार करतो, तेच मुलं पुढे शिक्षक होतात, नवीन विद्यार्थ्यांना तयार करतात. याला परंपरा म्हणतात. गीतेमध्ये ती परंपरा आहे. एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता
योगो नष्ट परंतप. ही जर संप्रदाय परंपरा समाप्त झाली तर नष्ट होऊन जातं. म्हणून गीतेच्या शेवटी ते 3-4 श्लोक आहेत, 66 श्लोकांत 67, 69, 70. त्याच्यानंतरचं आहे ते 2 कोणाला सांगू नये आहे, त्याच्यानंतर कोणाला सांगावे आहे. त्याच्यामध्ये संप्रदाय आहे. आणि त्यांनी म्हटलं आहे कृष्णाने की जो माझं हे काम करेल देण्याचं म्हणजे अध्यापनाचं, तो मला सगळ्यात प्रिय राहील. त्याच्या इतकं प्रिय मला दुसरा कोणीही नाही. याचं कारण काय? ज्ञान हे टिकलं पाहिजे. ते कसं टिकतं? सांगून टिकतं, नाही तर टिकत नाही. आता गीता इतकी टिकली याचं कारण काय आहे? त्याचे शाश्वत मूल्य आहेत, ती शाश्वतता आहे ना. ते हजारो वर्षांमध्ये, लाखो वर्षांमध्ये किती आलं किती गेलं, काहीच राहत नाही शिल्लक. जगामध्ये काही शिल्लक राहत नाही. काळ सगळ्याला नष्ट करून टाकतो. जगत भक्षक हा म्हटलं आहे. जगाला खाऊन टाकणारा म्हणजे काळ असतो. काळ काहीच टिकू देत नाही. मग काळाच्या तडाख्यात काय टिकतं? काळाच्या तडाख्यात तेच टिकतं जे टिकाऊ असतं, बाकी काही टिकत नाही. सगळं ध्वस्त होऊन जातं, काहीही टिकत नाही. काहींचं आयुष्य 50 असतं, काहीचं 100 असतं, काहीचं 200, 400, 500, संपलं, काहीच टिकत नाही. जसं पैठण आहे. आता पैठण कुठे आहे? जुनं पैठण कुठे आहे? ते पालथं पैठण आहे म्हणतात, पण हे भौतिक झालं. पण सगळ्याच बाबतीत तसं आहे, काहीच टिकत नाही. काय टिकतं? जसं ते दासबोधामध्ये मृत्यू नाम समास आहे, आणि त्याच्यामध्ये सगळंच टिकतं, समाप्त होतं, मृत्यूला गेले, सगळं आहे. शेवटी काय टिकतं? फक्त जे आत्मतत्वाचं दर्शन घेतात तेच फक्त चिरंजीव होतात, ते टिकतात, बाकी सगळंच नष्ट होतं. इथे श्रीरामकृष्ण म्हणतात की फक्त सनातन धर्म टिकेल आणि बाकीचे पंथ आले गेले समाप्त होऊन जातील. याचं कारण असं आहे की साधना ही महत्त्वाची आहे, तपस्या ही महत्त्वाची आहे, त्याचं प्रदान करणं ते महत्त्वाचं आहे. हे नाही राहिलं किंवा ते मंद झालं, हळूहळू क्षीण होत, जीर्ण होत संपून जातं. म्हणून स्वामी म्हटलं आहे जगामध्ये शाश्वत काहीच नाही आहे, राजयोगात आहे ते. हे जेव्हा माणसाला कळलं तेव्हा त्याला थोडीशी जागृती येते, त्याला ओझरतं दर्शन होतं असं म्हणतं आहे. या जगाच्या पलीकडल्या सत्याचं ओझरतं दर्शन होतं असं म्हटलं आहे. मग त्याला कळतं अरे किती सगळं पोकळ आहे आणि स्वप्नवत आहे, असे शब्द वापरले स्वामींनी. हे जग किती पोकळ आणि स्वप्नवत आहे. हे कसं? याचं कारण असं आहे की आपल्याला ते दिसत नाही, आपल्याला ते दिसत नाही आहे. म्हणून इथे आपण हा अध्याय बघितला 11वा, आणि 12व्या अध्यायाकडे आपण येतो आहोत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आणखी एक आहे की श्रीरामकृष्ण कुठेतरी जात होते, कामारपूरला जात होते. त्यांनी ती स्वतःच्या जीवनातली घटना सांगितली आहे. वर्धमानला उतरून बैलगाडीतून जातो आहे, अशात हा वारा आणि धूम पाऊस, हे वादळवर सुटलं असेल, खूप पाऊस पडतो आहे आणि खूप वादळ सुटलेलं आहे. भरीतभर परत त्यातच कुणास ठाऊक कुठून काही जण येऊन गाडीभोवती जमले. बरोबरचे लोक म्हणू लागले हे तर लुटारू. तो काळ आहे की ते लुटारूने त्यांनी, म्हणजे लुटारू होते की नाही हा भाग वेगळा, पण ते लुटारू लोकांना वाटलं की लुटारू आहेत ते. आणि आधीच कठीण वेळ आहे, वारा सुटला आहे, खूप धूम पाऊस पडतो आहे, आणि त्यात पुन्हा आणखी एक नवीन संकट. काही लोक आले लाठ्या घेऊन आणि त्यांनी घेरलं याला. आता काय करायचं? ही संकटाची घडी आहे. ते म्हणतात मी लगेच देवाचं नाव घ्यायला लागलो. तर श्रीरामकृष्णांचा उपाय काय? देवाचं नाव घ्यायचं, देवाची आठवण करायची. बरं, आता ते ठीक आहे, पण ते देवाचं नाव कसं घेत आहे बघा. पण आता रामराम म्हणतो आहे, मग काली काली, तर जरा वेळाने हनुमान, सगळे प्रकार केले तेवढ्याच अवकाशात. थोड्या वेळामध्ये त्यांनी सगळे प्रकार केले. याचे नाव घेऊन बघा, त्याचं नाव घेऊन, कोणीतरी काम असेल किंवा सगळे म्हणून कामास येतील, की नाही, एक नाही तर हा नाही तर तो नाही तर तो, असं कोणी ना कोणतरी कामास येतील. मग ते स्वतः ते कसं काय सांगा पाहू, म्हणजे मग असं का केलं हे सांगा पाहू तुम्ही. आता मास्टर माशे श्रीरामकृष्ण काय हे सूचित असावेत
की एक ईश्वर, त्याची असंख्य नावे, विभिन्न धर्मांचे व संप्रदायांचे लोक निष्कारण तंटे माजवून मरत असतात. पण आपल्याच जीवनामध्ये आपल्याला हे तर वेगळेपण झालं, हे सगळे योग आहेत. आपण जसे 4 योगांचा आत्ता उल्लेख केला, हे 4 योग आहे. आणि मग आपण तिथेही काहीतरी करत बसतो की आम्हाला भक्तीच आवडते, आम्हाला भक्ती नको, आम्हाला कर्मच आवडतं, आम्हाला ज्ञान आवडतं. कसली भक्तीन कसलं कर्मन कसलं काय आपल्याला काहीच समजत नाही. कसली भक्ती, कोणता योग आपल्याला समजत नाही. पण आपण मात्र तिथेच आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते नको असं म्हणत असतो. तर तिथे म्हणून म्हटलं ते गीतेमध्ये आहे, भक्त्या गीतेचा इतका सुंदर, त्याला समन्वय ग्रंथ म्हणतात, म्हणून गीतेला समन्वय ग्रंथ म्हणतात. सगळ्या मार्गांचा इतका सुंदर समन्वय तुम्हाला जो गीतेमध्ये आढळतो तो कुठेच आढळत नाही. उपनिषदांमध्ये आहे, कारण गीता म्हणजे उपनिषदच आहे, गीतोपनिषदच आहे ते. नाही, उपनिषद म्हणजे गोपनीय ज्ञान, रहस्यविद्या. इथे गुह्यतमम म्हटलं आहे. त्याला गुह्यतम, अत्यंत गोपनीय आहे ते. गोपनीय का आहे याचं कारण म्हणजे जी गोष्ट गोपनीय असते ती सहजासहजी नजरेस पडत नाही. आपल्या सहजासहजी नजरेस पडत नाही. समजा खूप आपण समजा बँकेमध्ये हे असतो, स्ट्रॉंग रूम असते किंवा आपले वॉल्ट्स असतात, आपण काही आपल्या मूल्यवान वस्तू ते ठेवतो की नाही. ते सहजासहजी तुम्ही गेले ते तुम्हाला दिसेल असं नाही आहे. ते कुठेतरी आत कुठेतरी असतं जे सहजासहजी कोणाच्या नजरेस पडणार नाही. आपण आपल्या घरच्या मूल्यवान गोष्टी सहजासहजी अशा समोर ठेवत नाही, कुठेतरी व्यवस्थित ठेवतो, झाकून ठेवतो, म्हणजे कोणाच्या सहजी नजरेस पडणार नाही, हातापाशी येणार नाही. म्हणून ते गुह्यतम आहे. ते 15व्या अध्यायामध्ये इथे गुह्यतमम म्हटलं आहे. गुह्यतरम गुह्यात गुह्यतरम मया, नंतर गुह्यतमम म्हटलेलं आहे. याचं कारण काय की ते आहे, पण तुम्हाला थोडासा प्रयत्न करून त्याला शोधावं लागेल. शोधलं की तुम्हाला मिळेल की नाही. तुम्हाला किल्ली मागावं लागेल त्याला, तुमची किल्ली त्याला लावा, मग ते तुम्हाला दर्जा होईल, तुमच्या हाती पडेल. आणखी एक आहे इथे की ईश्वराचं नामगुण कीर्तन करण्याची मनाला सवय लावल्यास क्रमाक्रमानं आपोआप भक्ती जन्मते. फार छान वाक्य आहे. भक्ती म्हणजे प्रेम की नाही. आता आपण काही तेवढे तुकारामासारखे आणि काही नामदेवांसारखे किंवा जनाबाईसारखे किंवा तुळशीदासारखे, सुरदासासारखे, मीरेसारखे भक्त नसू. नाही, त्यांची भक्ती कशी होती, 100% होती असं म्हणूया आपण. त्यांना देव सोडून दुसरं काही सुचत नव्हतं. श्रीरामकृष्णांना दुसरं काहीच सुचत नव्हतं देव सोडून. म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे की त्यांनी आपल्या जीवनामध्ये इतकं देव हवा आणि त्यासाठी जे काही अटी आहेत ते इतक्या तंतोतंत पाळल्या त्यांनी. थोडंसुद्धा त्यांनी तिथे तडजोड केली नाही. त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे. जसं त्यांनी म्हटलं की पैसा हा, इथे म्हटलं आहे कामिनी कांचनच माया, मध्ये आड येऊन उभं राहतं. असं आहे. म्हणजे फार दिवस त्याच्या संगतीत घोटाळल्यानं माणसाचं भान नाहीच होतं. त्याला वाटू लागतं बरं आहे मजेत. आणखी काही लिहिलं ते वाचत नाही मी. हे जसं आहे ना, कोणत्याही गोष्टीच्या संपर्कामध्ये फार वेळ तुम्ही राहिले त्या गोष्टीतले दोष तुम्हाला दिसणं बंद होऊन जातं. त्यात काही चूक आहे किंवा त्यांनी आपल्याला काहीतरी मध्ये अडथळे निर्माण होत आहे, आपल्याला ते संबंध बंद होऊन जातो. त्याच्याशी आपण रुळून जातो. जसं आता उन्हाळा सुरू झाला आहे, हळूहळू आपल्याला उन्हाळ्याची सवय होऊन जाते, कारण काय त्याला उपाय नसतो. प्रत्येक गोष्टी तसंच आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तसंच ईश्वराचं नामगुण कीर्तन करण्याची मनाला सवय लावून घ्यायला पाहिजे. नाहीतर मनाला ते आवडणार नाही. म्हणून पुष्कळ लोक इकडे वळत नाही. याचं कारण हे आहे की लोकांना ते मुद्दामून त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्न करणं आवश्यक असतं. मास्तरांना म्हणतात इतकी लाज बाळगणं चांगलं नव्हे. लज्जा घृणा भय ही 3 असू नयेत.
साधना करताना म्हणजे ईश्वराच्या मार्गावर वाटचाल करताना लज्जा, घृणा आणि भय या 3 गोष्टी असल्या तर होत नाही, असं श्रीरामकृष्ण वेळोवेळी म्हणतात वचनामृतामध्ये. म्हणजे काय? म्हणजे आपल्याला असं वाटतं की लोक काय म्हणतील. लोक म्हणजे सामान्य लोक, लौकिक लोक, ज्यांचं याकडे मुळीच लक्ष नाही आहे. त्या लोक काय म्हणतील, लोकलज्जा ज्याला म्हणतात, त्याच्यावर मात करावी लागते की नाही. त्याच्यावर मात करावी लागते. कारण काय, सुरुवातीला तर तुम्हाला जसं आता थोडंसं उदाहरण दिलं तर आम्ही समजा मिशनमध्ये जॉईन झालो, प्रवेश केला. आता लोक काय म्हणतील, लोक म्हणतात बरंच काही म्हणतात की नाही, बरेच अडथळे निर्माण करतात की नाही. तुला काही पूजाच करायची आहे ना, मग आपल्याकडे घरात देव पुष्कळ असतात, आणखी आणून देतो 100 देव. अरे आम्हाला त्यात देव नको आहेत ते देव, आहे की नाही. तो देवाची पूजा करणं वेगळं आणि इथली देवाची पूजा करणं वेगळं. तो सकाम मार्ग आहे, हा निष्काम मार्ग आहे. ती प्रवृत्ती आहे, ही निवृत्ती आहे. आता सर्वसाधारणपणे लोकांना काहीच माहीत नसलं, कसली प्रवृत्ती आणि कसली निवृत्ती, सकामता काय, निष्कामता. आम्ही धर्म करतो, अरे तो धर्म नव्हे नाही. तो धर्म म्हणजे त्याला म्हणतात सदाचार पालन करणं, त्याला धर्म म्हणतात. नियमाच्या मध्ये राहणं, त्याला धर्म म्हणतात. म्हणून आपण म्हणतो की अर्थ, काम आणि धर्म हे 3 पुरुषार्थ आहेत, ते नियमाच्या अंतर्गत येतात. याचा अर्थ काय, जेवढं कराल तेवढं तुम्हाला फळ मिळेल. जसं आपण आजकाल घरोघरी चक्क्या असतात, छोट्या चक्क्या असतात, त्यात तुम्ही 1 किलो जर तुम्ही गहू टाकले तर तुम्हाला जितके टाकले तितकंच कणिक मिळेल, त्याच्या जास्ती नाही मिळणार आणि कमी मिळणार नाही. त्याला धर्म म्हणतात. अर्थ, काम आणि धर्म 3 गोष्टी अशाच आहेत. तुम्ही जेवढं केलं ना तेवढंच तुम्हाला मिळेल, उणं अधिक नाही. त्याला कर्माचा सिद्धांत म्हणतात. कर्माचा सिद्धांत म्हणजे जे पेराल ते उगवेल, जे पेरणार नाही ते उगवणार नाही, त्याला कर्माचा सिद्धांत. पण त्याच्या पलीकडे जी गोष्ट आहे ती अशी पेराल ते उगवेल अशी नाही आहे. तिथे आहे मत्प्रसादात अवाप्नोती. अवाप्नोती म्हणजे तुम्हाला मिळेल, ती तुम्हाला प्राप्त होईल, पण ती मत्प्रसादात होईल. माझ्या कृपेमुळे माझ्या हा फरक खूप मोठा आहे, हा फरक खूप समजून घ्यायला हवा. आणि इथेच आपण गडबडतो, सगळेजणच गडबडतात. मत्प्रसादात अवाप्नोती शाश्वतम पदम अव्ययम. शाश्वतम अव्ययम पदम अवाप्नोती. आणि हे उल्लेख गीतेमध्ये इतक्यादा आलेले आहेत की नाही, ही गोष्ट ठसवण्यासाठी. पण गंमत म्हणजे महाभारतात तुम्हाला धर्म दिसतच नाही आहे. महाभारतामध्ये निवृत्ती धर्म किती आहे, शांतीपर्वतानंतर शेवटी आलं आहे, 1/6 आहे महाभारताच्या. पण तुम्हाला कोणाच्याही जीवनामध्ये हा निवृत्ती धर्म आलेला असा दिसत नाही. सगळे सकाम आहेत, सगळेच आसक्त आहे, थोडा कमी जास्ती आहे. आणि किती फरक पडतो बघा. एक कृष्णाचं आणि व्यासाचं उदाहरण सोडून दिलं तर खूप आश्चर्य आहे. आणि ते म्हणजे हे थोडं वेदांत किंवा उपनिषद किंवा गीता किंवा विवेकानंद, रामकृष्ण वाचल्यानंतर कळायला लागलं, हे तर कुठल्या कुठे महाभारत आपल्याला काय सांगतं. लोक महाभारत काय समजतात आहे. महाभारताला जे सांगायचं आहे ते आपण ऐकायलाच तयार नाही आहे. गीतेला जे सांगायचं आहे ते आपल्याला ऐकायचंच नाही आहे. कारण काय, आपली मनं आधीच भरून गेलेली आहे विरोधी विचारांनी. आणि म्हणून ते इथे म्हणतात की क्रमाक्रमानं आपोआप भक्ती जन्मते. ही गोष्ट अशी हळूहळू येते, जन्मते म्हणजे निर्माण होते. आणि ती भक्ती निर्माण होते. फक्त आपल्याला थोडीशी काय पाहिजे, कळ सोसावी लागते. लोकलज्जा, इथं लज्जा म्हटलं आहे ना, घृणा आणि भय, भीती वाटते लोक काय म्हणतील. त्याला म्हणतात लोकेषणा. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. सुरुवातीला लोक म्हणतात, नंतर मग ते तुम्हाला मानतात. आधी म्हणतात, नंतर तुम्हाला मानतात. याचं कारण असं आहे की लोकांना ती गोष्ट समजत नाही, म्हणून त्याला म्हणतात आधी विरोध, त्याच्यानंतर आपण उदासीनता, औदासीन्य, आणि नंतर स्वीकार. या 3 गोष्टीतून प्रत्येक गोष्ट जात असते. आधी लोक विरोध करतात आणि तिथे जर आपण टिकलो नाही तर मग आपण आपला मार्ग सोडून देतो. दुसरा आणि ते औदासीन्य, ऐकत नाही ना, जाऊ द्या, याच्यावर दुर्लक्ष करा. आपण किती सांगितलं, हा काही ऐकत नाही. उपड्या घड्यावर पाणी, ते आत जात नाही, शिरत नाही आहे. मग तिसरी अवस्था आहे, मग ते स्वीकार करतात. का स्वीकार करतात? कारण त्यांना कळतं की हे लोक टिकून राहिले आहेत.
टिकून राहणं फार कठीण असतं की नाही. म्हणून ते आधीचे जे सगळे श्रीरामकृष्णांकडे लोक आले त्यातले काही टिकले आणि काही टिकले नाही. भवनाथविषयी श्रीरामकृष्ण किती म्हणायचे, पूर्णाविषयी किती म्हणायचे, नरेंद्र आणि भवनाथची जोडी, पण भवनात नाही टिकले की नाही. हळूहळू श्रीरामकृष्ण म्हणतात आता त्याच्यात माझं मन नाही आहे असं म्हणतात. टिकणं फार कठीण आहे की नाही. आणि टिकलं तर तेच खरोखर त्याचीच खरी खरी किंमत होते. म्हणून भक्तिमार्गामध्ये, हा भक्तिमार्ग म्हणजे आपण ज्याला भक्ती समजतो तो भक्तिमार्ग नव्हे, गीतेतला भक्त्या माम अभिजानाति यावान यश्चास्मी तत्वतः, जसं आहे तसं तो जाणतो. तत्वतः यावान यश्चास्मी, जसं आहे तसं जाणतो. आपल्या मनाने नाही, कशाने, भक्तीने. तृतीय आहे भक्त्या माम अभिजानाति, मला म्हणजे त्या परब्रह्माला जाणतो. तत्व म्हणजे त्यानंतर काय होतं, ततो माम तत्व, पुन्हा तत्व तो ज्ञातो आला आहे. एकदा सांगितलं पुन्हा येतं तेच बघा. ततो म्हणजे तदनंतरम, ततो माम, पुन्हा माम येतो, तत्वतो ज्ञात्वा, मला तो तत्वतः जाणतो. आणि शेवटी काय होतं, म्हणजे गीतेची काय सुंदर मांडणी आहे बघा, काय समन्वय, अद्भुत समन्वय आहे. भक्तीने जाणतो, ते आता भक्ती पहिले की ज्ञान पहिले तुम्ही ठरवत बसा. गीतेला त्याची पर्वा नाही. कधी गीता म्हणजे गीतेची भक्तीची कल्पना पण वेगळी आहे आणि ज्ञानाची. ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम, म्हणजे पुन्हा तदनंतर, तत्व आहे आणि तदनंतर दोन्हीचे अर्थ सगळे समान अर्थ आहे, समान अर्थ शब्द आहे. माम माम दोन्हीच्यात आलं आहे बघा. विशते तदनंतरम, त्यानंतर तिथे तो प्रविष्ट होतो, त्याच्याशी देवाशी परब्रह्माशी एकरूप होतो आणि तिथे संपलं की नाही. ही सुंदर जी मांडणी आहे की तिथे तुम्हाला हळूहळू हळूहळू तिथपर्यंत घेऊन जातात, कुठे ते परब्रह्मापर्यंत घेऊन जातात. आता ते भक्तीने त्याला ज्ञान प्राप्त होतं. आता तिथे भक्तीचा अर्थ वेगळा आणि ज्ञानाचा अर्थ वेगळा. आणि प्रविशंती जे आपण सुरुवातीला केल्यावेळी बघितलं होतं की वेदांताची किंवा गीतेचा मुख्य जो हे आहे एकत्वाचा, स्वामी विवेकानंद त्यांच्या व्याख्यानामध्ये सतत सांगतात वननेस, एकत्व. द्वितीयाद्वयी भयम भवती, जिथे दोन आहे तिथे भय आहे. भय आहे म्हणजे तिथे शाश्वतता नाही आहे, तिथे नित्यता नाही आहे, त्याला भय म्हणतात की नाही. केव्हाही संपू शकतं ते. द्वितीयाद्वयी भयम भवती, तिथे एक आहे, एकम एव अद्वितीयम. फक्त समुद्रच आहे. तुम्ही म्हणा त्या लाटा आहेत, तुम्ही जेव्हा लाटा आहेत म्हणता तेव्हा समुद्रच म्हणता. फक्त तुम्ही समुद्राकडे, समुद्राच्या त्या भव्य विशाल अथांग अशा स्वरूपाकडे तुमचं थोड्या वेळासाठी दुर्लक्ष होतं. तुम्ही फक्त लाटांवर तुमचं लक्ष केंद्रित करता. पण जेव्हा तुम्ही लाटा आहेत असं म्हणता, लाटांचं रूप नाम बघता, त्यावेळी तत्वतो ज्ञात्वा, तत्वतः तुम्ही समुद्रच बघत असता. कारण गोष्ट एकच असते, दोन नसते. त्यामुळे इथे श्रीरामकृष्ण म्हणतात, आता याच्यानंतरचं जे आहे 13वा अध्याय आहे. आता इथे आपण आधी बघून घेऊ की आणखी एक जण एक त्यांनी सांगितलं आहे, ही एक कुठून धोंड आणली बरं यानं. त्या दिवशी नरेंद्र एक छोकरा घेऊन आला, त्याचा मित्र होता म्हणे तो. अगदी आंधळाच नव्हता म्हणा, पण ते कसंही असो. इथलंच वाक्य वाचतं मी मनाशीच म्हटलं ही एक कुठून धोंड आणली बरं यानं. आता श्रीरामकृष्णानेच किती गोळा केले बघा, ते तरुण पोरं त्यांनी किती गोळा केले त्यामुळे. पण हे नरेंद्रांनी आणलं आहे. नरेंद्र त्यांचं खूप प्रेम पण आहे, अगदी किती प्रेम आहे सांगता येत नाही. पण ते म्हणता इथं कुठून धोंड आणली आणि कुठून दगड आणला आहे आणि कारण ते त्यांना पसंत पडलं नाही आहे. त्यांना आणखी एक जण येत असतो इथे, त्याची कोणतीच जिन्नस मी खाऊ शकत नाही. हपिसात काम करत असतो, पगार 20 रुपये, आणि आणखी 20 रुपये कसली की खोटी बिलं लिहून मिळवितो. खोटं बोलतो म्हणून इथं आला तरी मी त्याच्याशी फारसं बोलत नसतो. कधीकधी 2-2, 4-4 दिवस ऑफिसला चाट मारून इथंच पडली राहते स्वारी. मतलब समजलाच असाल. मतलब हाच की कुणाजवळ मी अमळ शिफारस करीन आणि दुसऱ्या एखाद्या जागी चांगलीशी नोकरी मिळेल म्हणजे सकामता. बलरामांचे कुल परम विष्णुभक्त. त्यांचे वडील म्हातारे झाले आहेत. ग्रस्त निस्सीम वैष्णव, डोक्यावर शेंडी, गळ्यात तुळशीमाळ आणि हातात सदाच जपाची माळ. सारखा जप चाललेला. किती चांगली गोष्ट आहे की नाही.
सारखा जप करणं हातात गळ्यात म्हणून काही सोपी गोष्ट आहे, फार कठीण गोष्ट आहे. ते म्हणजे किती आपण करू शकतो म्हणजे अगदी एकाग्रतेने करू शकतो, किती करू शकत नाही हा भाग थोडा अलाहिदा वेगळा. परंतु तशा प्रकारे करण्याची तयारी ठेवणं फार कठीण आहे. ओरिसात त्यांचा बराच जमीन जुमला आहे. हे बलरामांच्या वडिलांचं आणि भावाचं बराचसा उल्लेख येतो. बलरामांचं रामकृष्णांच्या किंवा रामकृष्ण संघाच्या याच्यामध्ये फार मोठं स्थान आहे की नाही. आणि त्याच कुळामध्ये बलराम असल्यामुळे बलरामसुद्धा फार महान होते. कोठार व वृंदावन येते आणि इतरही अनेक ठिकाणी श्री राधाकृष्ण विग्रहाच्या सेवेचा बंदोबस्त धर्मशाळा आहे. बलराम बाबू नवीनच येत आहेत. श्रीरामकृष्ण त्यांना गप्पा गोष्टींमधून नाना उपदेश देऊ लागले. असो, आता आपण हा नवीन अध्याय 13वा. मी बऱ्याचशा गोष्टी सोडून देतो कारण त्याने केलं तर खूप वेळ जाईल. हा अध्याय एका दृष्टीने महत्त्वाचा आहे कारण इथे केशवचंद्र सेन श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये आलेत. ते ब्रह्मसमाजाचे अध्वर्यू होते, प्रमुख नेते होते आणि ही खूप मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. ब्रह्मसमाज हा एक प्रकारे सनातन धर्मापासून बऱ्याचशा बाबतीत तुटला होता आणि त्यांचा भर होता प्रार्थनेवर. जसं कारण त्या काळामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रभाव खूप जास्ती होता, विशेष करून पूर्व भारतामध्ये. कारण पूर्व भारतामध्ये आधी ब्रिटिशांचं राज्य आलं, आधी ती ईस्ट इंडिया कंपनी आली आणि त्याच्यानं त्याला मान्यता मिळाली आणि नंतर मग हळूहळू त्यांनी सगळं भारताचं राजकीय कारभार आपल्या हातात घेतला आणि त्यामुळे भारताला पूर्ण ख्रिस्तीकरण करणं किंवा ख्रिस्ती भाव पसरवणं, जसं आपण मॅकॉले वगैरे म्हणतो. मॅकॉलेचं हेच होतं की संपूर्ण भारत हा ख्रिस्तीकरण करून टाकायचा आणि ती सुरुवात होती. त्यामुळे मूर्तीपूजेवर खूप, जसं आता आर्य समाज आहे, आर्य समाजाचा सुद्धा मूर्तीपूजेचा भयंकर विरोध आहे त्यांचा. ब्रह्मसमाजाचा एवढा विरोध नाही आहे, ते काय डायरेक्टली करत नाही आहे, परंतु ते मूर्तीपूजेला कुठेच काही त्यांच्या याच्यामध्ये नाही आहे. म्हणून ते स्वामी विवेकानंद आणि राखाल महाराज त्यांचं ते थोडासा वाद झाला, आता भांडण झालं होतं. ते म्हणाले की तू त्याची सही केली आहे आणि तू मंदिरात जातो, काली मंदिरात जातो. ते खूप ते बिचारे, त्यांना ते कोमल स्वभावाचे होते राखाल महाराज आणि स्वामीजी जरा अग्रेसिव्ह होते, आक्रमक स्वभावाचे होते. तर त्यांचं खूप झालं होतं. मग श्रीरामकृष्ण म्हटलं, अरे तू त्याला कशाला म्हणतो, त्याला त्याच्या मार्गाने जाऊ दे की नाही. विजयकृष्ण गोस्वामी त्यांनी नंतर तो ब्रह्मसमाज सोडला. स्वामी विवेकानंद त्यांचे खूप हे होते ब्रह्मसमाजाचे. पण एक अशी घटना घडली की श्रीरामकृष्ण तिथे गेले आणि त्यांना कोणी सन्मान नाही दिला वगैरे, लोकांना लाईट उजवून टाकले, खूप गर्दी झाली, थोडीशी धावपळ झाली. मग त्यांना ते बरोबर आवडलं नाही स्वामीजींना की अरे आपण इथं गुरु आले ना, असं काही हे लोक वागले विचित्र. तेव्हापासून स्वामीजींचं तिथं त्यांचा इंटरेस्ट गेला ब्रह्मसमाजामध्ये. परंतु ब्रह्मसमाजामध्ये त्यांचा थोडासा मार्ग सनातन धर्मापेक्षा वेगळा आहे की नाही. श्रीरामकृष्णाचं वैशिष्ट्य असं की सनातन धर्माची जी ब्युटी आहे, सौंदर्य आहे, जे आपण सुरुवातीच्या अध्यायामध्ये बघितलं. इंडियन मिररमध्ये यांनी लेख लिहिले केशवचंद्र सेनांनी. ते फार मोठे विद्वान होते आणि खूप प्रसिद्ध व्यक्ती होते. त्यांनी म्हटलं की रामकृष्णांचं जीवन बघून आम्हाला कळलं की सनातन धर्माचं सौंदर्य काय ब्युटिफुल रिलिजन आहे हा की नाही. याच्यामध्ये म्हटलं आपण गेल्या सुरुवातीलाच बघितलं आहे ते की ते इतकं त्यांना त्याच्या नंतर कळायला लागलं की सनातन धर्म, आपण ज्याला वैदिक धर्म म्हणतो, की आजकाल सर्वसाधारणपणे हिंदू धर्म म्हणतो, हा हिंदू धर्म किती अद्भुत धर्म आहे. या हिंदू धर्मामधून कोणाच वगळलं जात नाही. तुम्ही काही करा तरी हिंदू आहात, तुम्ही काही करू नका तरी तुम्ही हिंदू आहात. अरे याचं कारण काय, आज नाही करा उद्या करणार तुम्हाला. आज लहान मुलगा आहे, तो काही करत नाही आहे, पण मोठा झाल्यानंतर त्याला कळतं, तोच मुलगा मोठा होतो. जो आज देवाधर्माकडे लक्ष देत नाही तोच मोठा झाल्यानंतर त्याचं मन बदलतं, धक्के मिळतात जगाचे, त्याला थोडं कळायला लागतं. म्हणजे हिंदू धर्म तुम्ही हे अमुक केलं तर आमच्याजवळ नाही तर तुम्हाला आम्ही मारून टाकू, काफीर आहात तुम्ही, हा प्रकार हिंदू धर्मात नाही आहे. अद्भुत सर्वसमावेशकता त्याच्यामध्ये इतकी जास्ती आहे. म्हणून स्वामी म्हटलं की
जगाचा भविष्याचा धर्म हाच एक आहे, ज्याला बुद्धी आहे, अक्कल आहे, त्यासाठी हाच धर्म आहे, दुसरा धर्मच नाही. हीच वेदांत द फ्युचर रिलिजन. स्वामींचं व्याख्यान फार प्रसिद्ध आहे ते, की हा फ्युचर रिलिजन हाच आहे. म्हणजे बाह्य स्वरूप काही असो, आपण म्हटलं नाही सौदी अरेबियामध्ये वगैरे आज ते रामायण महाभारत शिकायला लागले. जिथे अरबांचा इस्लाम धर्माचा प्रारंभ आहे, मक्का मदिना आहे, तिथे त्यांनी रामायण महाभारत आणि गीता शिकायला लागले. याचं कारण काय आहे? माणसाला सभ्य करायला पाहिजे. सभ्य करणं फार कठीण आहे. माणसाला सभ्य करणं, सुसंस्कृत करणं फार कठीण आहे. आणि ते काम फक्त धर्मच करू शकतो. आणि धर्म जर माणसाला दुर्जन करत असेल किंवा असभ्य करत असेल तर तो धर्मच नव्हे. हे त्या सौदी अरेबियाला कळलं आहे, अमिरातला कळलं आहे. आपल्याकडे आता ते गीता शिकवायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे प्रयत्न तर झाला आहे. मला वाटते गुजरात सरकारच्या शिक्षण मंत्र्यांनी ते काम हातात घेतलं आहे. नंतर कर्नाटक सरकारने हात घेतलं आहे. आता किती गीता समजेल मुलांना आणि काय समजेल हा भाग जरी सोडून दिला आपण, पण जे काही जे मुख्य तत्त्व आहे गीतेत काही थोड्याफार प्रमाणात जर समजली तरी त्याचं फार मोठं काम आहे. कारण काय, गीता आहे छान, आपण हात ठेवतात कोर्टामध्ये की गीतेवर हात ठेवून, कारण गीता हिंदू धर्माचं काय आहे, एक प्राथमिक स्वरूपाचा धर्मग्रंथ आहे असं म्हटलं. पण की त्या बाळांच्या आत आहे काय, ते गीतेच्या आत पानावर काय लिहिलेलं आहे त्याची थोडी दखल घ्यायला पाहिजे. त्याची दखल घेतली जात नाही. तितकीशी जज घ्यायला पाहिजे, तितकीशी दखल घेतली जात नाही. आणि म्हणून इथे हे जे आहेत केशवचंद्र सेन, त्यांच्या जीवनातलं आश्चर्य म्हणजे ते पूर्णपणे इंग्रज आळले होते. पूर्णपणे इंग्रजांच्या सान्निध्यात, पूर्णपणे जसं म्हटलं आहे ना, तुम्ही ज्याच्या सान्निध्यात राहता तसे तुम्ही होऊन जाता. असं असून त्यांच्या आतमध्ये भक्ती होती आणि साधना होती. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की याच्यातच फक्त याची शेपूट गळून पडलं आहे, म्हणजे हा संसारातही राहू शकतो आणि अध्यात्मिक करू शकतो. असे केशवचंद्र सेन हे श्रीरामकृष्णांच्या सान्निध्यात आले आणि बऱ्यापैकी जितके बदलायचे तितके बदलून गेले. ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे, अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे की श्रीरामकृष्णांच्या जीवनात त्यांच्या जीवनात एवढा प्रभाव पडला. तर ब्रह्मसमाज काही थोडासा बदलला नाही या श्रीरामकृष्णामुळे, परंतु त्यांच्या स्वतःच्या बाबतीमध्ये त्यांना जेवढं शक्य होतं त्यांनी सगळं केलं. आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये फरक पडला. आणि श्रीरामकृष्णांचं त्यांच्यावर अतिशय प्रेम होतं. याचे उल्लेख तुम्हाला अगदी शेवटच्या काळामध्ये सुद्धा, केशवचंद्र सेनांच्या अंतिम काळीसुद्धा श्रीरामकृष्ण तिथे गेले होते. आणि त्यांचा ती अध्याय याच्यात आहे. त्यातलाच एक अध्याय सुरुवातीचा, ज्यावेळी ते ऐन भरात होते केशवचंद्र सेन आणि कलकत्त्यामध्ये गंगेच्या वक्षावर, म्हणजे गंगेच्या पात्रावर ते श्रीरामकृष्णांना घेऊन गेले. आणि त्यावेळेचा जो प्रसंग आहे, जहाजामध्ये त्यांना बसवलं, नौकेतून जहाजात बसवलं आणि ती जहाज कलकत्त्याकडे जायला लागलं. आणि त्यावेळी जो संवाद श्रीरामकृष्णांच्या बरोबर झालेला आहे, जसं आपण ईश्वरचंद्र सेनच्या बाबतीत म्हटलं 7वा अध्याय तो अध्याय फार सुंदर आहे, तसंच हा अध्याय पण फार सुंदर आहे. खूपशा गोष्टी सनातन धर्माच्या, वैदिक धर्माचे वैशिष्ट्य काय, गंमत काय त्याचे, ही त्यांच्या समाधातून. श्रीरामकृष्ण जहाजात चालले आणि समाधीमग्न झाले असं ते वर्णन आहे. आणि मग हळूहळू ते समाधीतून खाली आले आणि ते अर्ध्य बाह्य दशेमध्ये जे बोलत होते की नाही, त्या सगळ्यांचा इथे नमूद केलं आहे, कोडिफिकेशन केलं आहे, त्याची इथे हे केली आहे, नोंद झालेली आहे. फार सुंदर आहे. इथे ते म्हणतात, ब्राह्मक भक्तगण अनिमेष लोचनांनी श्रीरामकृष्णांकडे बघत होते. हळूहळू त्यांची समाधी उतरली, पण अजूनही तिची दिव्य नशा पूर्ण प्रमाणातच होती. आपल्याशीच ते स्पष्ट आवाजात बोलू लागले, म्हणजे इतरांना ऐकू येत आहे. जे तिथे जहाजामध्ये खूप गर्दी झाली होती, तिथे सगळे लोक बघतात श्रीरामकृष्णांना. तिथे आपल्याशीच ते स्पष्ट आवाजात बोलू लागले, म्हणजे इतरांना समजतं ते काय बोलतात ते. आई, इथं कशाला बरं आणलंस मला? मी काय यांना कुंपणातून सोडवू शकेन? तुम्हाला याचा अर्थ सहज कळेल. मला इथं कशाला आणलं आहे? जे लोक आहेत इथे बसलेले 100-200 त्या जहाजामध्ये स्पेशल जहाज केलं केशवचंद्र सेनानी. जहाज म्हणजे मोठं लॉन्च असेल ते. मुद्दाम तिथं विजयकृष्ण गोस्वामी त्यांचं भांडण होतं केशवचंद्र सेनाशी, तेच मतभेद होते त्या ब्राह्म समाजाच्या बाबतीमध्ये. ते आले आणि ते गांगरून गेले, पण श्रीरामकृष्ण त्यांची दोस्ती करून दिली पुन्हा. आणि इथे म्हटलं आहे की मी यांना कुंपणातून सोडवू शकेन, म्हणजे यांच्या मायामोहाचे बंधनं एवढे पक्के आहेत. जसे सामान्य माणसाचे बंधनं खूप पक्के असतात, पण हे जे थोडंसं फार धर्म वगैरे करतात त्यांची बंधनं आणखी पक्के होऊन जातात. ज्यांना समजत नाही त्याला माहिती आहे मला काही समजत नाही आहे, पण ज्याला वाटतं मला समजतं आहे
त्याचं मात्र बंधन फार कठीण असतं की नाही, कारण त्याला वाटते मला समजतं आहे. अंधे नैव नियमाना यथांधा. ज्याला आंधळाला कळतं की मला दिसत नाही आहे त्याचं ठीकच आहे, पण ज्याला दिसतं आहे त्यालाही दिसत नाही आहे, तो स्वतःला आंधळा आहे त्याला कळत नाही आहे, ते मात्र फार अवघड गोष्ट आहे. तर इथे आपण हा अध्याय जो आहे केशवचंद्र सेनांना आणि त्यांच्या मिशानी इतरांना जो उपदेश दिला आहे तो फार सुंदर अध्याय आहे. तो आपण पुढच्या रविवारी शनिवारी करूया. ओम निरंजनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.